स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या वेळेमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर आपल्याला शेकी प्रीसेटचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय, त्याचा तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅकग्राऊंडला तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट आणि हा जो बॅकग्राऊंड बघू शकताय तो सिम्पली मी इथं तुम्हाला प्रोव्हाइड हा इमेज केलेला आहे। आणि जर तुम्हाला हा इमेज सेकंडचा ॲड करायचा असेल तर अशा प्रकारे मटेरियलमध्येही तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज दिलेला आहे, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि महाराजांचं एक PNG तुम्हाला अशा प्रकारे मी तयार करून दिलेला आहे, तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा। आता ॲड केल्यानंतर याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला तो सेट करून याची लेंथ इथं आपल्याला 6.10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर या PNGला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि पहिलाच लेअरचा इफेक्ट अशा प्रकारे बघू शकताय, तो सिम्पली इथं आपण आपला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.10 सेकंदावर यायचं आहे। त्यानंतर खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील महाराजांचे जे बाकीचे सर्व इमेज आहेत तर ते सर्व इमेज महाराजांचे आपले इथं आपल्याला ते एक एक करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे महाराजांचे जेवढे इमेज आहेत ते एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व इमेज आपल्याला ॲड करून घेतलेले आहेत। आता इमेज बघू शकता की फुल स्क्रीन आहे, त्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपली इमेज आहे ती इथं आपल्याला सेट करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे महाराजांच्या प्रत्येक इमेज आहेत ते इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत, बघू शकता अशा प्रकारे। आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता सिम्पली सेट कसं करायचं आहे की या इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपली इमेज आहे ती फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, त्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरची आणि थर्ड नंबरची ही लेअर तुम्ही इफेक्ट बघू शकताय। तर सगळ्यात पहिल्यांदा सेकंड नंबरच्या लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 6.10ला इथं बघू शकता पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक बीटमार्क मध्येच पडून 9.19 सेकंदाला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 12.29 सेकंदाला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे। तर फर्स्ट इफेक्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून थर्ड नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 8 सेकंदाच्या बीटमार्कला इथं पेस्ट करायचं आहे। त्यानंतर अशाच प्रकारे 11.9ला म्हणजे एक इमेज मध्ये सोडून इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेवट म्हणजे 14.19ला। तर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर तर सगळे इफेक्ट अप्लाय झालेले आहेत। आता परत एकदा बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती रेक्टँगल 1 ही लेअर बघू शकताय, त्या लेअरला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 6.10 सेकंदाच्या लेअरला येऊन इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून परत एकदा 6.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस नाव क्लिक करून इथं आपल्याला शिवजन्मोत्सव एक PNG तुम्हाला दिलेलं आहे ती ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, त्याची साईज थोडीशी वाढवून इथं आपल्याला ब्लॅक PNG वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि या PNGची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।